नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे रणजित आता मानसीलासुद्धा पैशांचं पॉकेट देतो. तेव्हा मानसीलासुद्धा आश्चर्य वाटलेलं असतं. कारण तिला फक्त ऑफिसमध्ये येऊन 2च दिवस झालेले असतात आणि सगळ्यांच्या समोर तिलासुद्धा इथे आता बोनस म्हणून जे पॉकेट मिळालेलं असतं त्याची चर्चा ऑफिसमध्ये सुरू होते. सगळेजण म्हणत असतात की मानसीला येऊन 2 दिवस तर झालेत ना, लगेच तिला कसला बोनस? तिने तर 1 महिनासुद्धा अजून भरलेला नाही आहे. मग तिला ही अशी स्पेशल ट्रीटमेंट का? असे प्रश्न आता ऑफिसमधल्या लोकांच्या मनामध्ये निर्माण होत असतात आणि त्यामुळे इथे मानसीला त्या गोष्टीचा आता त्राससुद्धा होत असतो. तेव्हा इथे आता सगळेजण आपापली कामं करत असतात, पण आता पैसेच नाही आहेत म्हणून ती कामं थांबलेली असतात. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते काय करायचं? ह्या वेळेला फराळ तरी कसा बनवायचा? सण साजरा कसा करायचा? तेव्हा तेजस म्हणत असतो, आई तू काळजी करू नको, थांब मी पैशांची जमवाजमव करतो. तेव्हा इथे तेजस आता सुयशला फोन करतो. तेव्हा नाना तिथे येतात आणि तेजसच्या हातातून फोन घेतात आणि म्हणतात की तुला या घरामध्ये घेतला असला म्हणून तू या घराचे नियम मोडशील असा त्याचा भाग होत नाही. नियम अजूनही तेच आहेत. तेव्हा इथे नाना म्हणतात की या घरामध्ये रण काढून सण साजरा होणार नाही. मी या दिवाळीमध्ये काही दिवाळी अंक लिहिले होते, त्याचे पैसे आलेत. हे थोडे पैसे आहेत ते घे आणि त्याच्यामध्ये जे काही करता येईल ते करा. तेव्हा इथे आभा म्हणत असते की आई यावर्षी मला दिवाळीला नवीन ड्रेस नको. तेजस दादासुद्धा आता घरामध्ये आलं आहे आणि माझे तिन्ही भाऊ एकत्र घरामध्ये आहेत ना, मग मला आता काही नको आहे. हीच माझी दिवाळीची भाऊबीज. तेव्हा इथे आता सगळ्यांना खूप जास्त छान वाटतं की आभासुद्धा आता मोठी झाल्यासारखी वागते. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते की आभा, अगं तुला ड्रेस नको यावर्षी, पण तुला माहिती आहे ना, दिवाळीला थोडा थोडा तरी फराळ हा बनवावा लागतो. त्यासाठी आपल्याला या पैशांमध्ये सामान आणता येईल का? तेव्हा इथे नाना म्हणत असतात, अगं सुगंधा, हे बघ आपल्याकडे जेवढं असेल ना तेवढंच आपण करूया ना. उगाच कशाला आपल्याकडे पैसे नाही आहेत आणि खूप गोष्टी बनवायला जायचं. ह्या वेळेला थोडक्या गोष्टी बनवायच्या. तेव्हा इथे सूरज म्हणत असतो, नाहीतर काय, तसंही करंज्या अनारसे कुणाला इतके आवडतात? आपल्या घरामध्ये तर सगळ्यांना जास्त लाडूच आवडतात. तेव्हा आई ह्या वर्षी फक्त लाडू कर ना, कशाला बाकीचा फराळ हवा? आपल्याकडे नाही आहेत ना पैसे, मग जास्त काही बनवायची गरज नाही आहे. तेव्हा इथे तेजसला हे सगळं ॲडजस्टमेंट बघून वाईट वाटत असतं. तो म्हणतो की पुढच्या वर्षीची दिवाळी अशी नसेल. पुढच्या वर्षी आपण दणक्यात दिवाळी साजरी करायची. त्यानंतरला इथे आता ऑफिसमध्ये मानसी रणजितच्या केबिनमध्ये येते आणि ती म्हणते की सर मला जरा तुमच्याजवळ बोलायचं होतं. तेव्हा इथे रणजित म्हणतो, हां बोला ना मिस मानसी. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते की सर तुम्ही मला जो हा बोनस दिलेला आहे ना तो मला नको आहे आणि ती त्याच्यासमोर आता बोनसचं पॉकेट ठेवते. तेव्हा रणजित म्हणतो का पण मी सगळ्यांना बोनस दिला आहे ना, तुम्हाला का नको आहे? तेव्हा मानसी म्हणते सर मला जॉईन होऊन 2च दिवस झालेत आणि तुम्ही मला बोनस कसा काय देऊ शकता? मी नाही तो घेऊ शकत. तेव्हा इथे आता रणजित म्हणत असतो, तुम्ही ते पाकीट नीट खोलून बघितलंत का? त्याच्यामध्ये मी तुम्हाला बोनस दिलेला नाहीच आहे. तुम्ही जरा नीट ते पॉकेट खोलून बघितलं तर तुम्हाला कळेल ना. तेव्हा इथे आता मानसी ते पॉकेट खोलते. त्याच्यामध्ये ॲडव्हान्स पेमेंट असं एक त्याच्यामध्ये कागद लिहून ठेवलेला असतो. तेव्हा इथे मानसी म्हणते ॲडव्हान्स पेमेंट. तेव्हा रणजित म्हणतो ॲडव्हान्स पेमेंट. आता तुम्ही बघा, जॉईनिंग करून तुम्हाला 2च दिवस झालेत, पण आता सगळ्यांच्या घरामध्ये दिवाळी येणार आहे. मग आता सगळ्यांचे पगार झालेत, मग तुम्हाला मी का देऊ नये? मला कुठल्याही माझ्या एम्प्लॉईचा खिसा रिकामा नको आहे. दिवाळीच्या दिवशी सगळ्यांना हक्काने दिवाळी साजरी करता आली पाहिजे म्हणून मी तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट दिला आहे. कारण मला माहिती आहे, कारण तुम्ही बोनस घेणार नाही आणि मी कितीही इमोशनल असतो ना, तरीसुद्धा कामाच्या बाबतीत मी खूपच जास्त प्रोफेशनल आहे आणि म्हणून मी तुम्हाला बोनस न देता ॲडव्हान्स पेमेंट दिलेला आहे. तेव्हा तुम्ही तुमची दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी करू शकता. तेव्हा इथे मानसी म्हणते काय करू? हे पैसे घेऊ की नको? आणि ती रणजितला म्हणते की सर नावामध्ये ना थोडीशी चूक आहे. म्हणजे हे मिस मानसी सनस हे माझं लग्न आधीचं नाव आहे आणि आत्ताचं नाव आहे मिसेस मानसी तेजस प्रभू हे माझं नाव आहे सर. तेव्हा इथे रणजित तिच्यासमोर तर हसण्याचं नाटक करतो. ती गेल्यानंतर त्याला खूप राग आलेला असतो. तर इथे आभा येते आणि म्हणत असते आई अगं चल ना आपण फराळ बनवायला घेऊया. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते आभा अगं कुठे सगळा फराळ तयार करायचा आहे, फक्त लाडूच तर बनवायचे आहेत.
लाडू काय मी एकटी पण बनवेन. तेव्हा आभा म्हणते, आई अगं ह्या वेळेला तुला सगळा फराळ बनवता येत नाही आहे, म्हणून तू कशाला उगाच नाराज होतेस गं. पुढच्या वर्षी ना आपण सगळा फराळ बनवू. आणि तसंही कोण आपल्या घरामध्ये जास्त फराळ खातं, कुणीच एवढं खात नाही. तेव्हा लाडू तुझ्या हातचे आम्हाला खूप आवडतात. एक लाडू खाल्ला ना तरीसुद्धा आम्हाला खूप छानच वाटतं ना, आणि तू मनाला वाईट वाटून घेऊ नकोस. तेव्हा सुगंधा म्हणते, आभा ते सगळं बरोबर आहे गं. आपण आता फराळसुद्धा कमी बनवतोय. पण आता नवीन सून घरामध्ये आहे. तिला आता प्रभूंकडून दिवाळीचं काही इथे गिफ्ट वगैरे द्यायला नको का? अगं लग्न होऊन ती आपल्या घरात आली तेव्हापासून तिला आपण काहीच दिलेलं नाही आहे. पण आता सून घरात आली आहे म्हणजे एक तरी काहीतरी दागिना तिला द्यायला हवा होता ना पाडव्याच्या दिवशी. तेव्हा इथे आता सुगंधाला मानसीची काळजी वाटते. हे बघून आभाला खूप छान वाटतं. आभा म्हणते, अरे वा आई, म्हणजे तुलासुद्धा आता नवीन सुनेची म्हणजे मानसी बहिणीची काळजी वाटते तर. म्हणजे तूसुद्धा आमच्या पार्टीत आली आहेस की काय? आणि आभाला खूप जास्त आनंद झालेला असतो. तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, मग काय गं, त्या पोरीने किती केले आपल्या घरामध्ये आल्यापासून. त्यांनी लग्न केलं, कसं वागावं काही कळलं नाही. पण बरं झालं हं, आभा त्यावेळेला तिच्याबरोबर जरी कुणी नव्हतं तरीसुद्धा तू तिच्याबरोबर होतीस. नाहीतर पोर एकटी पडली असती का या घरामध्ये. पण तू तिला आधार दिलास, तू तिला समजून घेतलंस, हे तू खूप चांगलं केलंस आभा. तेव्हा आभा म्हणते, हो ना गं, पण तिने तो जो काही विश्वास आहे ना तो तिने स्वतःहून मिळवला माझा, म्हणून मी तिच्यावरती विश्वास टाकला. पण आई, तू आता वहिनीचा एवढा विचार करतेस ना, मला खरंच खूप आनंद झाला आहे. आपण एक काम करूया का, आपण जे थोडे थोडे पैसे साठवतो ना ते आपण सगळे तेजस दादाला देऊया आणि त्याला तिच्यासाठी पाडव्यासाठी एक छानसं गिफ्ट आणायला सांगूया. आई तुला काय वाटतं? तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते, तू सगळं बरोबर बोलतेस गं, पण तेजस ही जबाबदारी घेईल का? तो करेल का हे सगळं? तेव्हा आबा म्हणते, का नाही करणार तो? मी सांगेन ना त्याला व्यवस्थित समजावून, तो ही जबाबदारी नक्की घेईल. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते, पण बिचारी सून नवीन घरात आली आहे आणि तिच्यासाठी एकतरी दागिना हवा होता गं. मी एक काम करते, माझ्याकडे ना माझ्या सासूने दिलेले जोडवे आहेत, म्हणजे त्यांना त्यांच्या सासूने दिलेले आणि मला माझ्या सासूने. मग ते आता मी मानसीला देते. आपल्या प्रभूंकडून एकतरी दागिना तिला द्यायला पाहिजे ना. तेव्हा इथे आता आबा म्हणते की ठीक आहे आई, खूपच जास्त आवडेल वहिनीला आणि दादाला काय सांगायचं ही जबाबदारी माझी. तेव्हा तेजस येतो आणि म्हणतो, कुठल्या जबाबदारीबद्दल बोलताय? तेव्हा आभा म्हणते, दादा अरे दिवाळीची तयारी करायची आहे ना, तेव्हा सगळी आता तयारी तुझ्यावरती आहे. ही जबाबदारी तू घेणार आहेस असं मी आईला सांगत होते. हो ना आई? तेव्हा इथे सुगंधासुद्धा म्हणते, हो हो अगदी बरोबर. तेव्हा इथे आभा म्हणते, आता 2 सणांना तू नव्हतास ना, मग सगळी तयारी तू करायची. तेव्हा तेजस म्हणतो, अशी कुठली एवढी वेगळी तयारी करायची आता? साफसफाई तर झाली, डेकोरेशनसुद्धा थोडंफार झाले, आता अशी वेगळी तयारी काय? तेव्हा आभा म्हणते, आणि कंदील कोण बनवणार? कंदीलसुद्धा बनवावंच लागणार आहे ना, चल आपण दोघेजणं मिळून बनवूया. तेव्हा तेजस म्हणतो, अगं कंदील काय, कंदील मी असा बनवतो, मला येतो बनवता. त्यानंतर इथे आता सूरज येतो आणि म्हणतो, काय तेजस कंदील बनवतोयस का तू? तेव्हा तेजस म्हणतो, हो. तेव्हा सूरज म्हणतो, मी कंदील बनवेन ना, मला खूप चांगला कंदील बनवता येतो. तेव्हा तेजस म्हणतो, हो तू कंदील बनवशील म्हणजे काय कंदिलाच्या? तेव्हा इथे आता सूरज म्हणत असतो, लहानपणी जेव्हा तुला कंदील बनवायला सांगायचं ना शाळेमध्ये, तेव्हा यायचाच रडत रडत माझ्याकडे, दादा कंदील बनवून दे, दादा कंदील बनवून दे. तेव्हा मीच तुला कंदील बनवून द्यायचो, आहे का लक्षात? तेव्हा तेजस म्हणतो, हो रे बाबा, तू मला तेव्हाही बनवायचास आणि आताही बनवतोयस. तेव्हा सूरज म्हणतो, हो मी कंदील बनवायचो. त्यानंतरला आबा म्हणते, पण दादा आपण कधीपासून घरामध्येच कंदील वगैरे बनवतो ना. तेव्हा तेजस म्हणतो, हो ना, तू एवढीशी होतीस ना तेव्हापासून आपण घरामध्येच कंदील बनवतो. तेव्हा इथे आता बंटी नाही आहे म्हणून सगळेजण नाराज होतात. सूरज म्हणतो, काय रे तेजस, बंटी येणार आहे का ह्या वेळेला दिवाळीला? म्हणजे तो आला ना की त्याला दिवाळीचा खूपच जास्त उत्साह असतो, हिच्यापेक्षाही जास्त, नाही का? तेव्हा इथे आबा म्हणते, हो ना, पण गायत्री वहिनीला दिवाळी आवडत नाही, फटाके वगैरे आवडत नाही, म्हणून ती त्यालासुद्धा बाहेर पडू देत नाही, त्याला रूममध्ये इथे बसवून ठेवते. बिचाऱ्याला किती हौस असायची आपल्याबरोबर दिवाळी साजरी करायची, इथे फटाके फोडायची, पण इथे गायत्री वहिनी त्याला रूममधून बाहेरसुद्धा येऊ द्यायची नाही. तेव्हा इथे तेजस म्हणतो, पण खरं तर ना या वेळेलासुद्धा त्याने यायला हवं होतं, तो आला की मज्जा येते दिवाळीमध्ये, नाही का गं आई? तेव्हा इथे आईसुद्धा म्हणत असतात, हो ना रे, पण आता गायत्रीचं काय सांगावं? तेव्हा इथे तेजस म्हणतो, आई अगं तू काळजी करू नको,
जे आहे ना ते चांगल्यासाठी आहे. तिला जर बोलवायचं असेल तर ती बोलवेलच आणि नसेल बोलवायचं तर आपण फोन करूया ना. आपण फोन करून बोलू त्याच्याबरोबर. आणि दिवाळीचं आता टेन्शन तू घेऊ नकोस. हे बघ आपल्याकडे जसं आहे ना तशी आपण दिवाळी साजरी करायची. पण निदान गायत्री वहिनीवरती अवलंबून तरी राहता येत नाही आहे ना आपल्याला, त्याचा जास्त आनंद आहे. त्यानंतरला मानसी तिथे येते आणि म्हणते, "हे घ्या मावशी, माझा पहिला पगार." तेव्हा तेजस म्हणतो, "पहिला पगार? अहो असं काय करताय? काल तर तुम्ही पहिला दिवस भरलात ना आणि लगेच पहिला पगार?" तेव्हा इथे मानसी म्हणते, की "पगार म्हणजे ॲडव्हान्स सॅलरी दिले. आता दिवाळ सण आहे ना, मग प्रत्येकाला इथे बोनस वगैरे देण्यात आला. पण माझा हा पहिलाच दिवस होता, नंतर हा दुसरा दिवस. तेव्हा त्यांनी मला आता ॲडव्हान्स पेमेंट दिलं आहे दिवाळी साजरी करण्यासाठी. आमचे बॉस तसे खूप चांगले आहेत." तेव्हा तेजस म्हणतो, "खरंच हो, तुमचा बॉस खरंच खूप चांगला आहे. म्हणजे एवढा एम्प्लॉई लोकांचा तो आदर करतोय, त्यांचा एवढा विचार करतोय. खरंच की खूप चांगली गोष्ट आहे. मला सुद्धा काम मिळेल का तुमच्या ऑफिसमध्ये 2 दिवसासाठी?" "नाही, मला 2 दिवस ऑफ आहे ना, मग मी काम करेन आणि 2 दिवसाचा पगार घेऊन येईन. काय सूरज दादा, तुला पण यायचं आहे का या नोकरीला?" तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, "मावशी घ्या ना, हा पगार मी तुमच्याकडे देते." तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, "अगं पण तुझा पगार तू माझ्याकडे का देतेस?" तेव्हा मानसी म्हणत असते, "जर आता मी माझ्या घरी असते तर पहिला पगार मी माझ्या आईच्याच हातामध्ये दिला असता. मग आता इथे आहे ना म्हणून तुमच्या हातात." तेव्हा सुगंधा म्हणते, "चल माझ्याबरोबर इकडे ये." तेव्हा इथे आता मानसीसुद्धा तिच्या मागे मागे जाते. तेव्हा सुगंध तिला देवघरामध्ये घेऊन येते आणि म्हणते, की "तुझा हा पहिला पगार देवासमोर ठेव आणि त्यांचा आशीर्वाद घे आणि असंच आयुष्यामध्ये तुला यश मिळू दे अशी सुद्धा प्रार्थना कर." त्यानंतरला मानसी आता देवासमोर पैशांचं पॉकेट ठेवते आणि म्हणत असते, की "देवा, अगदी योग्य वेळी तुम्ही पैसे दिलेले आहेत." तेव्हा इथे मानसी म्हणते, की "असंच माझ्या घरावरती कृपादृष्टी राहू दे, कुठलंही संकट येऊ देऊ नका." त्यानंतर इथे सुगंधा आपल्या रूममध्ये येते आणि पेटीमधून आता तिने तिच्या सासूने तिला दिलेल्या जोडव्या काढते आणि म्हणते, की ह्या जोडव्या परंपरागत आहेत. तेव्हा ती आता ह्या जोडव्या आता प्रभूंचा एक तरी दागिना सुनेच्या अंगावरती असावा म्हणून आता जोडवी तिला देण्याचा निर्णय करते. तेव्हा तेजस शांतपणे बसलेला असतो. तेव्हा इथे आता सुगंधा म्हणत असते, "तेजस, जरा इकडे ये ना बाळा माझ्याबरोबर." तेव्हा तेजस लगेच तिच्या मागे मागे येतो. त्यानंतरला तेजस म्हणतो, की "काय झालं आई?" तेव्हा इथे सुगंधा म्हणते, "काही झालेलं नाही आहे. माणसे इकडे ये, तेजसच्या शेजारी येऊन उभी राहा." तेव्हा इथे आता मानसी जाऊन तेजसच्या शेजारी उभी राहते. तेव्हा इथे सुगंधा आता मानसीला हळदी कुंकू लावते. त्यानंतरला मानसीसुद्धा हळदी कुंकू लावते. दोघेही खूप जास्त खुश असतात. तेव्हा सुगंधा म्हणत असते, "तुम्ही दोघांनी परस्पर एवढं घाईघाईमध्ये लग्न केलं, तेव्हा मला खूप राग आला होता आणि म्हणून कसं वागायचं तुमच्याबरोबर कसं नाही, मला खरंच काहीच कळत नव्हतं. पण ही मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात आली आणि त्याच्या आयुष्याचं सोनं केलं. तेव्हा बाळा, मी तुला ओळखायला विसरले. मला माफ कर. खरंच मला माफ कर." तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, "मावशी, तुम्ही काय करताय? अहो तुम्ही का आमची माफी मागताय? मोठ्यांनी माफी मागायची नसते, फक्त आशीर्वाद द्यायचा असतो." तेव्हा इथे आता तेजसला मला असं वाटत होतं, त्याला समजून घेणारी बायको मिळायला हवी आणि तू ती नाही आहेस असं मला वाटत होतं. पण आता माझी खात्री पटली आहे, की तू तीच मुलगी आहेस, जिने माझ्या तेजसच्या आयुष्यामध्ये एवढं आनंदाचे क्षण आणलेले आहेत. त्याला इथे पेपरला बसायला सांगितलं, सरकारी नोकरी मिळवायला सांगितली. हे खरंच खूप छान आहे. तेव्हा इथे आता तुमचं लग्न आम्हाला आधी मान्य नव्हतं, कारण लग्न हे भावळाभावळीसारखं नसतं. पण आता ते मी मान्य केले." तेव्हा तेजस म्हणतो, "आई, पण अगं बरोबरच वाटतं तुम्हाला. आमचं लग्न काही लग्न नाही आहे गं. म्हणजे त्याला काही अर्थ तरी आहे का?" तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, "अरे काय बोलतोयस तू? लग्न झालंय तुमचं." आणि इथे मानसी तिची सगळी कर्तव्य पारसुद्धा पाडते. आता पाडव्याचा दिवस येणार आहे. आपल्या प्रभूंच्या घरातून तिच्यासाठी एकसुद्धा दागिना नाही आहे. मग तिला काय अशी भुंड्या पायाची ठेवायची? ही जोडवी आहेत. ही माझ्या सासूंनी मला दिली होती. गायत्रीला मी दिली होती, पण गायत्रीने ती घातली नाही. म्हणून मी आता ह्या जोडव्या तुला देते. तेजस, ह्या जोडव्या घे आणि आत्ताच्या आता मानसीच्या पायामध्ये घाल." आणि तेजस म्हणत असतो, "कोण मी?" तेव्हा सुगंधा म्हणते, "मग कोण? मी नाही तर कोण? अरे तूच घालणार आहेस बाबा. तुझी बायको आहे ना ती. मग एकतरी दागिना तिच्या अंगावरती नको का? चल बरं आता गुडघ्यावरती बस आणि मानसीच्या पायामध्ये जोडवं घाल." तेव्हा तेजस गुडघ्यावरती बसतो आणि आपल्या इथे ढोपरावरती तिला आता पाय ठेवायला सांगतो. तेव्हा मानसीला जोडवं होत नसतं. तेजस म्हणतो, "आई, तोंड लहान आहे, होत नाही आहे."
तेव्हा इथे सुगंधा म्हणत असते, अरे साईज मोठी बारीक करता येते, ते पिंच ना जरा मोठं कर तोंड त्याचं. तेव्हा इथे तेजस आता तोंड मोठं करतो आणि मग तिच्या बोटामध्ये इथे दोन्ही जोडवं घालतो. तेव्हा मानसी खूप जास्त खुश असते. तेजस आपल्या मनामध्ये म्हणत असतो की मानसी, मी तुम्हाला या बंधनामध्ये जास्त दिवस अडकून ठेवणार नाही आहे. तुम्हाला मी लवकरच मोकळं करेन, मग तुम्ही तुमच्या मार्गाने जा. तेव्हा मानसी म्हणत असते, मी आता तुम्हाला सोडून कधीच कुठेही जाणार नाही आहे. मी नेहमी आयुष्यभर तुमच्याबरोबर इथेच राहणार. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. तर इथे तेजस म्हणत असतो, इकडे द्या का इकडे द्या, सांगा फक्त काय करायचं आहे. तेव्हा मानसी म्हणते, अच्छा ह्या चकल्या आहेत ना, तुम्हाला या तेलामध्ये सोडायचे आहेत. तेव्हा तेजस आता चकली जोरात तेजस आता तेलामध्ये सोडतो. तेव्हा इथे मानसीचा हात भाजतो. तेव्हा तेजस तिच्या हाताला फुंकरसुद्धा देतो.